नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा आपल्याला दिशावरचा प्रश्न आहे. 1 नंबरचा प्रश्न. सुरेश एका ठिकाणाहून पूर्वेकडे 2 किमी चालत गेला. आता तुम्हाला महत्वाचं म्हणजे ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. दिशा माहिती पाहिजे. आपल्या डाव्या हाताला कुठली दिशा असते? पश्चिम. उजव्या हाताला कुठली असते? पूर्व दिशा. आपल्या डोक्याच्या बाजूला उत्तर आणि पायाकडच्या बाजूला दक्षिण. ह्या पद्धतीने करायचं. मग आपल्याला दिशा माहिती झाल्यानंतर हा प्रश्न आपल्याला लगेच सोडवता येतो. बरोबर. सुरेश एका ठिकाणाहून पूर्वेकडे 2 किमी चालत गेला. म्हणजे एक पॉइंट फिक्स करा तुम्ही. 2 किमी चालत गेला. ह्या ठिकाणी 2 किमी. नंतर बघा त्या ठिकाणी डावीकडे वळाला. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. किती किमी चालत गेलाय? 2 किमी चालत गेलाय. त्यानंतर उजवीकडे वळून म्हणजे घड्याळाच्या दिशेने. ओके. घड्याळाच्या दिशेने 1 किमी चालत गेला. त्याच्या पुढं पुन्हा उजवीकडे वळून तो 6 किमी चालत गेला. म्हणजे घड्याळाच्या दिशेने आपण खाली 6 किमी चालत गेला. तर तो आता मूळ स्थानापासून म्हणजे मूळ ठिकाण आपल्याला या ठिकाणी आहे. मूळ स्थानापासून किती अंतरावरती असेल म्हणजे मूळ स्थान आणि तुम्हाला या ठिकाणी सध्याचं स्थान आपल्याला हा काप तुम्हाला काढावा लागेल. ओके. हा. मग बघा इथं ही 1 किमी तुम्हाला माहिती आहे. चौकोन आयत घेतला किंवा चौरस घेतला याच्या समोरासमोरच्या बाजू तुम्हाला सारखी असतात. तसे तुम्हाला समोरासमोर या ठिकाणी 1 किमी आहे. ह्या ठिकाणी 1 किमी करा. ही 2 किमी असं टोटल मिळून बाजू किती झाली? 3 किमी. ओके. हा. या ठिकाणी बघा 2 किमी आहे. हे तुम्हाला टोटल बाजू इथून ते इथपर्यंत तुम्हाला 6 किमी आहे. म्हणजे ही तुम्हाला 2 किमी झाली. मग 6 मधून 2 गेलं किती? म्हणजे इथून ते इथपर्यंत तुम्हाला 4 किमी. मग आपल्याला सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं? आता ही 3 किमी आणि ही 4 किमी म्हणजे तुम्हाला कर्णाचं किती अंतर आपल्याला काढायचं? कर्णाच. बरोबर. तर 3चा वर्ग करा 9, 4चा वर्ग करा 16, टोटल बेरीज किती आली? 25. याचं वर्गमूळ काढा म्हणजे 5. आपल्याला मूळ ठिकाण आणि सध्याचं ठिकाण यामधलं अंतर आपल्याला किती असेल? 5 किमीचं अंतर असेल.